मी तुम्हाला घरच्या घरी एकदम नैसर्गिक पद्धतीने चीज कसं बनवायचं हे सांगणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. करायला थोडा वेळ लागतो, पण एकदम नैसर्गिक चीज तयार होतं. नमस्कार, कोमल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 1 लिटर दुधामध्ये 3 ते 4 चमचे व्हिनेगर घालून घ्यायचं. व्हिनेगर जर नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालून घेऊ शकता. दूध चांगलं फाटलं गेलं की त्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे तो आंबटपणा निघून जातो आणि छान असं त्यात पिळून काढायचं, म्हणजे त्यातलं पाणी सगळं गेलं पाहिजे. तुम्ही कपड्यामध्ये घेऊन सुद्धा त्यातलं पाणी काढू शकता. छान असा सॉफ्ट गोळा तयार होतो याचा. घरच्या घरी हे अमूल चीजसारखं अगदी सेम टेस्टला लागतं असं ही चीज तयार होतं. बनवायची प्रोसेस थोडी मोठी आहे, पण घरच्या घरी आणि एकदम नैसर्गिक चीज ज्यामध्ये अजिबात केमिकल नाही, असं हे चीज घरच्या घरी तयार होतं. खायला खूप छान टेस्टी लागतं. तर त्यासाठी थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागेल. हे जे पाणी आपण ठेवलं होतं, या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. पाणी जर थंड झालं असेल तर थोडं कोमट करून घ्यायचं आणि हा जो गोळा आहे, हा ह्या पाण्यामध्ये टाकायचा आणि 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे छान सॉल्टी होतं आपलं चीज. अगदी जसं अमूल चीज सॉल्टी असतं तसं सॉल्टी होतं. तो गोळा पाण्यातून काढल्यानंतर थोडा थंड झाला की परत त्यातून पाणी काढायचं. पहिल्यासारखं पाणी ह्या गोळ्यामध्ये राहत नाही, त्याच्यामुळे लगेच हे पाणी निघतं. या गोळ्याला छान चिकनाई येण्यासाठी आपण थंड पाण्यामध्ये जास्त आईस क्यूब टाकले, त्या पाण्यामध्ये हा गोळा घालून घ्यायचा. त्यात पण 1-2 मिनिटं ठेवायचा. छान होममेड चीज तयार होतं. आणि जर चुकून तुमच्याकडून पाणी राहिलं असेल किंवा निघत नसेल, तर हा गोळा थोडासा गॅसवर तव्यावरती थोडा गरम करून घ्यायचा. जास्त गरम करायचा नाही, नाहीतर त्याचं तूप तयार होईल. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत, फक्त ड्राय झालं पाहिजे एवढाच तो गोळा, आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही. थोडं ड्राय झाला की लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. पाण्याचा आवाज, चरचर आवाज तव्यावरती लगेच बंद होतो. गॅस बंद करायचा आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यात 1 चमचा तूप घालायचं आणि छान बारीक असं वाटून घ्यायचं. वाटल्यामुळे एकजीव होतं हे. एखाद्या तुम्ही कंटेनरमध्ये, डब्यामध्ये, वाटीमध्ये हे सेट करू शकता. इथे मी एक डब्बा घेतला आहे आणि डब्यामध्ये हे सेट करणार आहे. खूप छान घरच्या घरी हे चीज तयार होतं. एक 10 ते 15 मिनिटं हे फ्रीजमध्ये ठेवायचं. छान असं सेट होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान सेट झालाय. इथे मी पावाला पिझ्झा सॉस लावून घेते. हा सुद्धा सॉस मी घरच्या घरीच तयार केलाय. आणि यावरती हे चीज किसून घ्यायचं. किसताना तुम्हाला कळेलच किती छान असं चीज तयार झालंय आपलं घरच्या घरी. ह्यावर मस्त ऑरेगोनस टाकायचे, चिली फ्लेक्स टाकायचे आणि गरम करून घ्यायचं.
तुम्हाला ही होममेड चीजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कोमल रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.